हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु सावळाराम महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलं अचलं सर्वाधिसाक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। दहावा आहे ना आज या ठिकाणी कोपर येथे कैलासवासी साहिल रवींद्र म्हात्रे यांच्या 10व्या कार्यक्रमानिमित्ताने मी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमधील ओवीवर एक निरूपण करणारे आज। ज्ञानोबा सांगतात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। ज्ञानोबा सांगतो, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। का उदय असता पैशी, हे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तसे अनिवार्य। बघा काय सांगितलं आहे, ज्ञानोबारांचा उपदेश आहे, घ्या प्रत्येकाने ज्ञानेश्वरी घरात ठेवा। आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असायला पाहिजे। ज्ञानेश्वर हाच आपला देव आहे, नाथराज हाच आपला भगवंत आहे, तुकोबाराज आपले भगवंत आहेत, कारण ते आपल्याला उपदेश देऊन गेलेले आहेत। ते गेल्यानंतर प्रत्येक जीवाने काय करायला पाहिजे ह्याची दखल घेण्यासाठी आपल्याला या साऱ्या ओव्या दिलेल्या आहेत, पण प्रत्येकाने घ्या, कोणी घेतच नाही। आपल्याला बरं का त्याने सांगितलं, इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे, परंतु परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे हो। इहलोक तुम्हाला साधायचा ना, जाणत्या माणसाची संगत धरा, पण परलोकामध्ये प्रवास जो तुमचा आहे, नंतरचा प्रवास आहे, मृत्यूनंतरचा प्रवास, तो खूप कठीण आहे। आणि तो कशावर आहे, तर आपण केलेल्या कर्मावर आपला आहे। तो मनुष्य जन्माला येऊन जे काही कर्म करतो, त्या कर्माचाच भोग आहे माणसाला, बरं का। जे काही कर्म करतो आपण, त्या कर्माचं आपल्याला नंतर बिलं येतात, आणि ती बिलं एवढी महाग असतात ना महाराज, की आपण त्याचा मोजमाप पण करू शकत नाही। आज या ठिकाणी कैलासवासी साहिल रवींद्र म्हात्रे आणि त्यांच्या पश्चात एक त्यांना बहीण आहे, रसिका रवींद्र म्हात्रे, आई आहे सौ अर्चना रवींद्र म्हात्रे, आणि रवींद्र बलिराम म्हात्रे। बघा, एखादा माणूस गेल्यानंतर
त्याची जी गॅप आहे ती कोणी भरू शकत नाही. पण प्रत्येकाला इथं लिहिलं की नाही की मृत्यू म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाशी उधार. एकदा का एखाद्या माणसाला मृत्यू आला तर ताबडतोब जावं लागतो. म्हणून आपण आहोत कुठल्या लोकांमध्ये, प्रत्येकजण आपण मृत्यू लोकांमध्ये आलेलो आहोत. प्रत्येकजण या मृत्यू लोकांमध्ये आलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला मरण हे टळलेलं नाही आहे. मग मरणाआधी सावध व्हावे आणि हरिभक्तीचं सादर व्हावे. किती लोकांना बघा, ते बालकृष्ण महाराज आहेत, नवनाथ महाराज आहेत, किती लोकांना ओरडून सांगत असतात की बाबांनो तुम्ही ह्या पंथात या, वारकरी संप्रदायामध्ये या, ज्ञान घ्या. कारण हा नरदेह आहे ना, परत नाही. एकदा का हा नरदेह मिळालेला आहे तो आपल्याला चुकून मिळालेला आहे नरदेह. आणि त्या नरदेहाचा उपयोग आपण कसा करायचा, नरदेहाला येऊन माणसाने काय करायला पाहिजे, तर नरदेहाला येऊन प्रत्येकाने भगवत भजन केले पाहिजे. कारण येथे वडील जे जे करतील तया नाव धर्म ठेविते. वडील जसं करतील तसं मुलं, बरं का, आपले काका, जे काही नातेवाईक असतील, वडिलांनी जे काय केलं आहे तेच पुढे चालू ठेवायचं. म्हणून प्रत्येकाने या वडीलधारी माणसं असतील त्यांनी सगळ्यात पुढे यायला पाहिजे या परमार्थामध्ये. आणि इथं वडील जे जे करते, ज्ञानोबांनी की नाही, वडील जे जे करते तया नाव धर्म ठेविते. येर ते आदिस्थिती सामान्य सकळ. सगळ्या लोकांना वडिलांनी जे काय सांगितलं आहे, वडील म्हणजे काय, वडील म्हणजे तुमचा वडील, ह्यांचा वडील नाही सांगितलं. वडील म्हणजे जे काय वृद्ध लोक आहेत, जे काय वयस्कर लोक आहेत, त्या लोकांनी जर भगवंताचा मार्ग जर पत्करला, भगवंताच्या ह्या मार्गामध्ये आले भगवत भजनामध्ये, तर मुलं पण आपोआप येतात. म्हणून प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे. आता इथे सगळे जे काय लोक दिसतात मला 40च्या वरतीच दिसतात, तर प्रत्येकाने या पंथामध्ये या. हा पंथ कशाला निर्माण केले ज्ञानोबांनी, तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी केलेला आहे. प्रत्येक जड जीवाचा उद्धार कशातून होतो मला सांगा, तर नामस्मरणातून होतो. म्हणून हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. पुण्य तुम्हाला, बाकी तुम्ही काय केलं आहे, किती पैसा कमवला आहे, ह्याला कोणी विचारत नाही. करोड रुपये कमवले तरी आपल्याबरोबर येणार नाही. अब्ज रुपये कमवले तरी आपल्याबरोबर येणार. गाडी बंगला तर कुठं राहील माहीत पडणार आपल्याला. म्हणून आपण एकट्यालाच जावं लागेल प्रत्येकाला. माणूस कसा आलाय, एकटाच आलाय आणि एकट्यालाच जावं लागेल. मग जाण्याआधी काय करायला पाहिजे, जाण्याच्या आधी आपण जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्म मरण. गुरुला जोपर्यंत आपण शरण जात नाही, जन्ममरणाचा फेरा आपल्याला कोणालाच चुकवता येणार नाही. मग प्रत्यक्ष भगवंत राम जन्माला आले, अवतारी पुरुष आले, अवतारी पुरुष. पण ते शरण कोणाला गेले, रामासी राम ठाऊक असता तर का शरण जाता वसिष्ठा. बघा, एवढा मोठा ज्याची आपण पूजा करतो, सगळ्या जगामध्ये पूजा करतात. आज अयोध्येला मोठा मंदिर झालेला आहे भगवंताचा. पण असा राम, जरा डोळे उघडा आपले प्रत्येकाने, असा प्रत्यक्ष भगवंत असताना तो गुरुला शरण गेला. मग आपण गुरु केला नाही तर आपल्याला ज्ञान येईल कुठनं. रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वसिष्ठा. वसिष्ठाला म्हणणं शरण कोण गेला, प्रत्यक्ष गेला भगवंत. भगवान कृष्ण परमात्मा आले की गीतेमध्ये सांगितलंय, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले. बघा, घ्या काहीतरी, घ्या यातनं प्रत्येकाने, घ्या बाबांनो. कारण पुढं खूप कठीण दिवस आहेत. हे खूप कठीण दिवस आहेत. नंतरचा जी बिला आली ना आपल्याला, तर आपल्याला खूप कठीण पडणार आहे. सगळं जे काय होते ते कर्मावरच आहे. प्रत्येक गोष्ट ही माणसाच्या कर्मावर आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जी कर्म आपल्याकडनं होतात त्या कर्मावर सगळं गणित आहे. आपल्याला वाटलं कोण बघणारं नाही, अहो बघणार आपल्या पिंडामध्येच आहे. चित्रगुप्त आपला सगळा रेखाटून ठेवतो. जो काय चित्रगुप्त नाही, गुप्त चित्र आहेत. मला सांगा, या मोबाईलमध्ये सगळं आहे. हा मोबाईल तयार कशावरनं केला आहे,
तर आपल्या शरीरावरनं तयार केलं आहे. सगळा स्टोरेज याच्यामध्ये आहे. तसं आपल्या शरीरामध्ये सगळं बायोडाटात आपल्या शरीरामध्ये आपण जे काही कर्म करू ना, त्या कर्माचं आपल्याला आपोआपच काय होतं, बिलं येतात आणि ती रेकॉर्डिंग आपल्या आतमध्ये तयार होतो. जे जे काय आपण तयार करू ते आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं चलचित्र तयार होतो. आणि ती जर फिल्म उलटी फिरवली रिवर्समध्ये तर सगळे चित्र आपल्याला भगवंताला दिसतात. म्हणून चित्रगुप्त नव्हे, गुप्त चित्र आपल्याकडे. बघा भगवंत सांगतो, मी बोलविला वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले. काय सांगतात? मी बोलविला वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या सूर्य हले. या जगाचे चालित मी, सर्व जगाला चालवणारा मी आहे. पर्वते बैसके न संडावी, समुद्र मर्यादा न ओलांडावी. बघा काय सांगतात, पर्वताने जागा हलू नये. पर्वत जागेवरच आहे, ते आपल्या अंगावर आलेत का? समुद्र मर्यादा न ओलांडावी, समुद्राने मर्यादा ओलांडू नये, ही माझी आज्ञा सांगतो. पृथ्वी भूते व्हावी माझी आज्ञा. सर्व पृथ्वीने काय करावे? भूतमात्रांचा पालनपोषण करावं. पृथ्वीने हलू नये, हे भगवंत सांगतो, माझी आज्ञा. असा भगवान कृष्ण परमात्मा असताना तो शरण कोणाला गेलेला आहे? संदीपन ऋषींना शरण गेलेला आहे. मग तुम्हाला आम्हाला गुरु नको का करायला? प्रत्येकाने गुरु करा. गुरुशिवाय ज्ञान नाही. म्हणून संततेची देव, संतांना शरण जायला पाहिजे. संतच देव आहेत. आपण मंदिरामध्ये जातो, जाऊ नये का? प्रत्येकाने आपल्याला जायला पाहिजे का? आपल्याला ती पहिली भक्ती आहे, ती करायला पाहिजे. आपल्या इंद्रियांना वलन पडिले इंद्रिया वलन, आपल्या इंद्रियांना वळण पडण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला मंदिरात जावं लागेल. मंदिराची सेवा प्रत्येकाने करा. पण मंदिराची सेवा करता करता सेवा करून घेणारा जो परमात्मा आहे तो आहे कुठे? आपल्या आतमध्ये आहे. आहे कुठे? परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. आणि आतला परमात्मा जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण जग बघतो. आणि तो एकदा निघून गेला की बाजार संपला माणसाचा. मग त्या परमात्म्याची ओळख घ्या ना. जो आपला अंतरीचा अंतरात्मा आहे, त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळे तीर्थाला जाता, पण ज्याच्या सत्तेवर आपण त्या तीर्थाला जातो त्या सत्तेची ओळख कोणी घेतो का? आमचं हे रडगाणं आहे. तुम्हाला चालवणारा, प्रत्येकाला चालवणारा तो ईश्वराचा अंश आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये. आणि म्हणून काय केलेलं आहे तर उद्धवाने, भगवंताने सांगितलं, बाबा उद्धवा तुम्हाला शरण आहे. उद्धवाला सांगितलं आहे शरण आहे. तर उद्धवाचा प्रश्न आहे, शरण निघावे कवण्या ठाई. उद्धवाने प्रश्न केला भगवंताला, शरण निघावे कवण्या ठाई. म्हणजे मी शरण कुठे येऊ देवा तुला? मंदिरात जा. आपण मंदिरात मूर्त्या आहेत, त्या मूर्तीवर डोकं ठेवून आपल्याला ज्ञान होणार नाही. पण ही पहिली पायरी करा. जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत हे सोडायचं नाही. म्हणून गुरु केल्यानंतर जी विचारसरणी आहे, जे ज्ञान आहे ते आपल्याला शोधत येतो. आपल्याला ज्ञानाला शोधायला जायची गरज लागत नाही. शरण निघावे कवण्या ठाई, मी असे तुझ्या हृदयी. बघा काय सांगितले भगवंतांनी, उत्तर काय दिलं आहे उद्धवाला? वाचा तुम्ही याच्यामध्ये, भागवतामध्ये वाचा. शरण निघावे कवण्या ठाई, तरी मी असे तुझ्या हृदयी. मग भगवंत कुठे? आता मला सांगा, हे भगवान कृष्ण परमात्म्याचे स्टेटमेंट आहे आपल्याला. मग आपण हृदयामध्ये ध्यान नको करायला का आपल्याला? प्रत्येकाला हृदयस्थो नारायण, बघा किती लिहिलं आहे. हृदयामध्ये ध्यान केल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. शरण निघावे कवण्या ठाई, तरी मी असे तुझ्या हृदयी. हृदयस्थाच्या ठाई लवलाही शरण निघावे. तिलभर जर ठेवून अभिमान, रिगशी मज शरण, तरी अभिमान मज प्राप्तीशी आडवे येईल सांगितलंय. जराही अभिमान बाळगू नका की तुमच्या हृदयामध्ये भगवंत नाही. भगवंत हृदयामध्येच आहे. भगवंत तुम्हाला कधीच सोडून गेलेला नाही. तो कालही होता, आजही आहे, याच्यानंतर पण आहे. आपल्याला एक साधी व्याख्या सांगतो, इंग्लिश लोकांची व्याख्या सांगतो. आज आपल्याला इंग्लिश लोकांबद्दल सांगायला, बरं का, सांगायला लागतो का?
आपण देव 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 करत बसलो आहे. मला सांगा, देवाची व्याख्या कोणी केली का? बघा इंग्लिशमध्ये कशी केलेली आहे. इंग्लिशमध्ये देवाला गॉड म्हणतात. काय म्हणतात देवाला? गॉड. बघा किती गॉड शब्द, गॉड एकदम गॉड शब्द आहे. त्याची डेफिनेशन समजून घ्या. त्यांनी काय सांगितलं आहे? गॉड शब्द कसा आलेला आहे? तर जी म्हणजे जनरेट, म्हणजे जी शक्ती आपल्याला जनरेट करते, जी शक्ती आपल्याला जनरेट करते. ओ म्हणजे ऑपरेट, जी शक्ती आपल्याला ऑपरेट करते. आपण चालताना बघा असे हात करतो, खाताना व्यवस्थित खातो, डोळ्याने बघताना व्यवस्थित बघतो, आपण नाकाने हुंकतो. ती शक्ती आपल्याला ऑपरेट करते. जी म्हणजे जनरेट. ती शक्ती आहे, ती कुंडलिनी शक्ती आहे. ती प्रत्येकाच्या नाभीच्या ठिकाणी आहे, पण तिची ओळख नाही महाराज आपल्याला. तिची ओळख घ्या. आणि त्यासाठी गुरुला शरण जायचं असतं आपल्याला. गुरुला शरण कशाला जायचा? की जी पिंडी मस्ता पिंडे असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम. पिंडामध्ये असताना भजन चालू होतं, पिंडाच्या बाहेर आलं आणि वारा लागला, कोहम कोहम विसरला. आणि विसरले तया थोरं झाल्या हानी. आणि 5वील्या खाली लक्ष 84च्या फेऱ्यामध्ये जावं लागेल आपल्याला. पिंडे असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम, विसरले तया थोरं झाले हानी. आणि 5वील्या खाली लक्ष 84. मग आपल्याला ते ओरिजिनल भजनच मिळालं पाहिजे आपल्याला. आणि ओरिजिनल भजन देणारा आपल्याला श्रीगुरू भेटला पाहिजे आपल्याला. आणि ह्याच्यासाठी गुरु करायचा आपल्याला, की जो आपला आईच्या पिंडामध्ये भजन चालू होतं, आईच्या पिंडातनं बाहेर निघालं आणि भजन विसरला. मग तुकोबाराने आपलं प्रमाण दिलं की नाही? तुकोबारा काय सांगतात? की उजळलेले भाग्य आता अवघी चिंतावर. आता उजळलेलं भाग्य माझं, तसं तुमचं भाग्य उजळलेलं आणा. प्रत्येकाने भाग्यदशा आपल्या हातात आहे. ह्या हातावरती रेषा नाही, भाग्यदशा आपल्या गुरुकडे आहे. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. बघा सगळी चिंता माझे निघून गेले. तुकोबारा सांगतात का? संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडियेला. संतांचा दर्शन झाल्यानंतर तुमची पद्मनाभ जोडलीच पाहिजे. जो गुरु तुमचा पद्मनाभ जोडत नाही त्याला गुरु म्हणूच नाही. कारण मी तुम्हाला त्याच्यामध्ये स्टेटमेंट देतो, उदाहरण देतो तुम्हाला. योग वसिष्ठकारांनी सांगितले, जो गुरु आपल्या डोक्यावर हात ठेवून नेत्र कटाक्षाने आलिंगन देऊन स्पर्शाने जो आपल्याला ज्ञान देत नाही, आपलं ज्ञान, त्याला गुरु म्हणूच नाही सांगितलं. योग वसिष्ठकारांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे योग वसिष्ठ कोण होते? रामाचे गुरु होते. आणि त्यांनी त्या संप्रदायाने सांगितले, जो गुरु आपल्या डोक्यावर तुपाची पेरणी करून आपल्या आतमध्ये असलेले जी कुंडलिनी जी आहे ती आपल्या मूलाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंत, ब्रह्मरंध्रामध्ये गेल्यावर स्थिर अवस्था आहे. ह्या देहामध्ये त्या आत्म्याने आपल्या 10व्या दारापासून प्रवेश केलेला आहे. 10व्या दारातून बघा आपले सुईणबाई असते, ती काय करते? टाळू भरते, तिथून प्रवेश केला आहे. आणि डायरेक्ट कुठं आले? माणूस मूलाधारमध्ये आलेला आहे. आणि मूलाधारमध्ये तिथं अडकला, तो संसारमध्ये अडकला. मग ती परत आपल्याला उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरती. दासबोधामध्ये कोणी सांगितलं आहे? दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सांगितले, उफराटे नाम म्हणता वाचे. म्हणजे ते नाव असं उलट चाललं पाहिजे. हे नाव काय कोणी पण गेलं, रामकृष्ण हरी वगैरे सगळे गेले. हे काय सोपं आहे? ओम नमो भगवते वास, ओम नमः शिवाय, ओम श्री गुरु दत्तात्रय. पण गुरु आपल्याला काय करतात? की उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे. बघा पर्वत होती त्याची वाल्याकोलीची, 7 रांजण म्हणून एवढी पापं होती, एका क्षणात गेली. एका क्षणात कुठं गेली माहीत नाही पडली त्याला. पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरती. ब्रह्मांडावरून त्याची त्या नामाची शक्ती गेली. आणि बरं का, सगळे देवलोक त्याच्याकडे बघायला लागले. देव लोकांनी पुष्पवर्ष केलेला आहे. म्हणजे एवढी त्याच्याकडे पापं असताना एका क्षणात गेली. मग आपल्याकडे किती असतील? हो 5-25 असतील आपल्याकडनं. आणि आपल्याला जो मनुष्य देह मिळालेला आहे तो 50% पाप आणि 50% पुण्य
असा मिळून आपल्याला ध्येय मिळालेलं आहे. मग आपल्याला 100% काय करायचं, 100% पुण्य आपल्याला कमवायचं आहे, 50% पाप आपल्याला घालवायचं. आणि ते कशातनं जाईल तर नामस्मरण निरंतर, तेची जाणावे पुण्य शरीर. निरंतर म्हणजे एक क्षण पण रिकामा अर्धघडी राहू नको सांगितलं आहे. रिकामा अर्धघडी एक पल पण आपण त्या नामापासून बाजूला होता कामा नये. नामापासून आपण बाजूला झालो का जैसे जल, तुकोबाराय सांगितले बघा, का जैसे जलचरा जल सांडे तक्षणी मरण मांडे. जसा एखादा जळातला मासा आहे, त्या मासा जर पाण्याच्या बाहेर आला तर त्याला कसा होतो, त्याचा जीव घाबराघुबरा होतो. त्याला असं वाटतं आता मरेन मी, कारण त्याचा पाणी हे त्याचं जीवन आहे. तसं आपलं आत्मस्वरूप हेच आपलं जीवन आहे. प्रत्येकाचं आत्मतत्व हेच आपलं जीवन आहे. आणि त्या आत्मतत्वाला सोडून आपण सगळी भक्ती करतो. करा, जोपर्यंत नाही करत तोपर्यंत करा, टाकायची नाही. पण ज्या वेळेला तुम्ही गुरुला शरण जाणार त्यावेळेला आपल्या तुकोबाराने सांगितलं की नाही, उजळलेले भाग्य आता, तेव्हाच तुमचं भाग्य उजळणार आहे. अवघी चिंता वारली, सगळी चिंता निघून जाईल. संत दर्शने थोरलाभ, संतांच्या दर्शनातून आपली पद्मनाभ जोडली जाते. हे तुकोबारायांचं स्टेटमेंट आहे. पण कोणाचं लक्ष येते, पद्मनाभ जोडल्याशिवाय आपल्याला त्या ज्ञानाची ज्ञान भरपूर असेल, खूप ज्ञान असेल आपल्याला, पण आत्मज्ञान होणार नाही. आणि आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञानाशिवाय सगळे कर्म फुकट जातील. काय लिहिलं त्याच्यामध्ये, गीतेचा स्टेटमेंट आहे गीतेचा, नाना शास्त्रे पठ्ये लोकम नाना दैवत पूजनम. अनेक पठ्य लोकांनी मोठी मोठी शास्त्रे वाचली. जे पंडित आहेत, जे तत्ववेत्ते आहेत, जे आत्मज्ञानी आहेत, त्यांनी नाना शास्त्रे पठ्य लोकम, अनेक पठ्या लोकांनी शास्त्रे वाचली. नाना दैवत पूजनम, बघा अनेक प्रकारच्या देवाची पूजा केली. परे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. परंतु हे पार्था, अर्जुना, जोपर्यंत आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान नाही तोपर्यंत केलेले सगळे कर्म फुकट जाणार आहेत. ज्या सत्तेवर आपण सगळे कार्य करतो, मला सांगा आपल्यातला आत्मा गेला तर आपण काय कार्य करू का? हे कोणी कोणाला सांगत नाही का? आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान झालं नाही तर जोपर्यंत आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जी आपल्याकडनं कार्य होतील, काम होतील, कर्म होतील, ती सगळी फुकट जातील सांगितलं आहे. मग आता आत्मज्ञानासाठी काय करायला पाहिजे? कारण आत्मज्ञानासाठी आपल्याला कसं गुरुला शरण जायला पाहिजे. आत्मज्ञानाविना पार्था जे आत्तापर्यंत म्हणून लिहिले, जे करशी आणि काही नामा परते तत्वच नाही महाराज. जे करशी आणि काही पण तुम्ही काही पण करा, अगदी करोड रुपये कमा, सगळ्या देवांची नावं घ्या, पण नामा परते तत्व हाकारून सांगे तुका हाक मारून सांगतो बाबा, नाम घ्या, गुरुला शरण जा. सद्गुरूनं ज्ञान जोडे हे कल्पांतीनं घडे सांगितलं आहे. सद्गुरूशिवाय ज्ञान जोडलं जाणार नाही. सद्गुरूनं ज्ञान जोडे हे कल्पांतीनं घडे, म्हणून गुरुला शरण जा. ते ज्ञान पायगा बरवे, जरी मनी हाती हाणावे तरी संताया भाजावे. संतांच्याकडे जा. संतांच्या दर्शनातून पद्मनाभ जोडली जाते, दर्शनातून. आणि संतांची सेवा केली तर देव आपल्या घरी येईल. देवाला शोधायला कुठे जायची गरज नाही. पण तुकोबाराय बोलले की नाही, देव शोधावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. मी देव शोधायला गेलतो. मग देव शोधण्याची वस्तू आहे का? अजिबात शोधण्याची वस्तू नाही, देव होण्याची वस्तू आहे. देव शोधावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. तुकोबाराय देव झाले, ज्ञानोबाराय देव झाले, नाथ महाराज देव झाले, जनाबाई देव झाली. आपण त्यांची बघा, आपण त्यांची मंदिरात पूजा करतो का? देव झाले ते. आपला आत्मा हाच ईश्वर आहे. आत्मज्ञानासाठी तुम्हाला आत्मतत्वाशी एकरूप व्हावं लागेल, जो सगळ्यांना चालवतो. एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक सर्वात्मा आणि एक विश्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा आहे. तुमचा आमचा आत्मा वेगळा नाही आहे. प्रत्येकाचा आत्मा एकच आहे. तुम्ही म्हणाल कसं काय महाराज, मला सांगा. आता महिला मंडळ आहे, मला सांगा, आता मी जे काय तुम्हाला ज्ञान सांगतो, बसून घ्या.
मला सांगा आता, आपण समजा आता या सगळ्या हा स्त्री वर्ग आहे, महिला वर्ग आहे. आता ह्यांना सगळ्यांना आपण डोळे बंद करायला सांगितले आणि सांगितलं आपण आंबा आणला आणि प्रत्येकाच्या आपण नाकाला लावला, तर म्हणतील का चिकू आहे? ते नाही म्हणणार, ते म्हणतील आंबाच आहे. बरोबर की नाही? आता हा माझा चष्मा आहे, मी तुम्हाला विचारलं हे काय आहे, तर तुम्ही सगळे चष्माच सांगणार. म्हणजे परमात्मा तुमच्यामध्ये एकच आहे, तुमच्या माझ्यामध्ये वेगळा नाही आहे. परमात्मा सगळीकडे एकच भरलेला आहे. जरी जीव जरी वेगळे असले तरी एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक विश्वात्मा आणि सर्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा आहे. आत्मा काही वेगळा नाही आहे, प्रत्येकाचा आत्मा एकच आहे. पण आपण त्याचा अंश आहोत, त्या मुख्य परमात्म्याचा आपण अंश आहोत. आणि ह्या अंशाने जिथून हे उपजे, जेथून हे प्रगटे, जेथे जाऊन आटे, ते ज्ञान झाले या फिटे, भ्रांती अज्ञानी. आपल्याला भ्रांती काय आहे सगळी बरं? कारण जिथून ज्या आत्मतत्वातून आपण आलो आहे, ज्या आत्मतत्वाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विलीन व्हायला पाहिजे, त्या आत्मतत्वाला आपण विसरलेलो आहोत. जेथून हे प्रगटे, जेथे जाऊन आटे, ते ज्ञान झाले फिटे, भ्रांती अज्ञानाची. सगळं अज्ञान निघून जाईल महाराज, पण त्या परमात्मा तत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे आपण. तो परमात्मा तुम्हाला आम्हाला चालवणारा, तो परमात्मा एकच आहे, वेगळा नाही आहे. सर्वा घटी राम देहादेही. बघा ज्ञानोबाराने लिहिलं की नाही, सगळ्यांना चालवणारा एकच परमात्मा आहे. मग त्या एकाची ओळख घेण्यासाठी खटपट आहे सगळी, पण एकाकडे कोणी येत नाही. आपले देव बदलतात. सोमवारी आपला बम भोलेनाथ आणि मंगळवारी आपल्या जी काय देवी असेल कोणाची, बुधवारी आपला विठोबा रखुमाई, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी काय तर शनिवारी जय बजरंगबली, आणि रविवारी काय खंडोबा काय असेल ते. म्हणजे आपले वाराला देव बदलतात. हे आपल्याला माहीत नाही की आपल्याला चालवणारा परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या परमात्म्याशी एकरूप होणं, त्या परमात्म्याची भेट घेणे, त्या परमात्म्याची भेटी आपल्याला व्हायला पाहिजे. आणि ती भेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञानोबाराया लिहितात तिथे, उपजे ते नाशे पण नाशिले ते पुनरुपी दिसे. बघा इथं स्पष्ट सांगितलं आहे, जे जन्माला आलं आहे त्याचा नाश होणार आहे, पण ते परत दिसणार सांगितलं आहे. नाशिले ते पुनरुपी दिसे. मग आपण जर पुनरुपी आपण या संसारामध्ये आलो, ठीक आहे, मनुष्य म्हणून आलो, ठीक आहे, पण आपण प्राण्याच्या जन्माला गेलो तर फजिती होईल आपली ना. कुत्र्याच्या जन्माला गेलो, मांजराच्या गेलो तर काही आम्ही ना सांगत आहे, हे ज्ञानोबाराने लिहिलं आहे. हे साधं नाही आहे, हे गणित आहे. तुमच्या जीवनाचं गणित तुम्हीच सोडवायचं आहे. अहो आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. नाथ महाराजांना प्रश्न पडला, रात्रभर हिशोब करत बसले, 4 वाजले तरी हिशोब टॅली होत नाही त्यांचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांतीचा पुतळा आहे. संतांची चरित्र वाचा, संत कसे कसे तरलेत बघा. संत नामातून तरल्यात, आणि कुठले कुठले संत नामातून तरला आहेत त्यांची चरित्र वाचा. आणि ते नाम काय त्याची ओळख घ्या, कारण त्याशिवाय दुसरा पर्याय मार्ग नाही आहे. म्हणून नाथ महाराज काय झाले, 4 वाजले 5 वाजले आणि तेव्हा त्यांचा गणित सुटला. कसा सुटला? हातचाच पकडायचा नाही तो. आपण बोलतो ना 7 5 12, 2 हातचाला 1 करतो की नाही आपण. हातचाच पकडला नाही, गणित सगळी चुकत होती. अहो तुमचा आमचा हातचाच पकडला नाही म्हणून गणित चुकतात महाराज. हातचा म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा, त्याला धरून पूजा करा. परत जन्माला येणं नाही तुम्हाला. आणि जर आपला हा हातचा गणित चुकला तर आपल्याला कुठं जावं लागेल? मग कोणी बा कोणाचे केले? ज्याचे त्याने अनित केले. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच ईश्वर आहे, याच्या पलीकडे जाऊ नका. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्या मंदिरामध्ये जावं लागेल तुम्हाला. मंदिरामध्ये जाऊन आपल्या इंद्रियांना वळण लावावं लागेल. डोळ्यांनी आपल्याला विठोबाच बघायला लागेल, कानाने आपलं विठोबाचंच आपलं भजन ऐकायला लागेल. आहे आतमध्ये. परमात्मा आपल्या आतमध्ये आहे आणि आपण त्याला शोधतो बाहेर. देव शोधाया निघाला देवाशी, सांगा केव्हा भेटेल त्याची. भेटेल का आपल्याला? आपण देवात आणि आपण देवाला शोधायला निघालो आहे.
भेटेल का आपल्याला सांगा? ज्या ठिकाणी आपण वस्तू ठेवलेली आहे त्या ठिकाणी शोधत नाही आणि आपण जगभर शोधत बसलो आहे. ज्या ठिकाणी परमात्मा अधिष्ठान घेऊन आलेला आपल्याकडे आणि त्या अधिष्ठानाला आपण विसरलो आहे आणि आपण भलतेच अधिष्ठान पूजत बसलो आहे. पूजू नाही का? ज्याला नाही समजत त्यांनी पूजा. आमचा याच्यामध्ये विरोध काहीच नाही महाराज. जोपर्यंत नाही समजत तोपर्यंत करा, कारण तीच भक्ती तुम्हाला पुढे नेणार आहे. म्हणून नविदा भक्तीत की नाही, श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णुस्मरण आहे, पादसेवन आहे, अर्चन आहे, वंदन आहे, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन भक्ती शेवटची भक्ती आहे. आता मी तुम्हाला शेवटच्या भक्तीपर्यंत नेऊन सोडलं आहे. आत्मनिवेदन भक्ती तिथपर्यंत पोचलो तरच आपल्याला या जन्ममानाचा फेरा चुकवता येईल. मग ह्या भक्त्या करायच्या नाही, करा, सगळ्या करा, पण करा काय ते आता करा. आली या घडी आपली, लगेच करा, ताबडतोब. मला सांगा, असे बरेच पंथ आहेत की त्या पंथामध्ये आपण आयुष्यभर जातो, पण आपल्याला अनुभव विचारला तर काहीच सांगता येत नाही. अनुभव विचारलं तर संसारातले सांगतो, नाही मी अमुक ठिकाणी गेलो, अमुक पंथामध्ये गेलो तर माझ्या मुलाला चांगली नोकरी लागली. आता हा का पारमार्थिक अनुभव आहे का? आहे का पारमार्थिक अनुभव? माझ्या मुलीचं चांगल्या ठिकाणी जमलं, हे का पारमार्थिक अनुभव आहे का? नाही ना, हे अनुभव नाही पारमार्थिक अनुभव. पारमार्थिक अनुभव कसा आहे की तुम्हाला त्या परमात्म्याची भेट झाली तर रोमरोमामध्ये भजन तुमचं चालू होतं, अखंड भजन चालू होतं. बघा, एकनाथी भागवतमध्ये 23 आणि 24 14 अध्यायामध्ये 23 आणि 24 जो श्लोक आहे तो वाचा. त्याच्यामध्ये दिले, एकदा का डोक्यावर हात ठेवलं गुरुने, अष्टसात्विक भाव होतात. त्याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण दिलेलं वाचा तुम्ही. अंगी रोमांच रवित, स्वेदबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत, त्यानं सद्गदित पै वाचा सद्गदित होते. रडायला येतो माणूस, हसतो काय, गातो काय. आपण संतांना वेडे नाही ते बाबा. ते त्या तुम्ही देवासाठी रडून बघा. आपण संसारासाठी आयुष्यभर रडतो, देवासाठी रडून बघा. देव तुमच्या हृदयामध्ये नाही प्रगट झाला तर मला बोला. मला सांगा, आपण आयुष्यभर कुठल्याही पंथामध्ये जातो, आपल्याला असे अनुभव येत नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मिरची खाल्यावर किती दिवसांनी तिखट लागेल? किती दिवसांनी? लगेच ना. साखर खाल्यावर मग आपल्याला लगेच अनुभव येतो का? अनुभव यायला पाहिजे. अनुभव आले ते या जगा सांगते. तुकोबाराने अनुभव आले म्हणून सांगितले, हे ज्ञानोबाराचे अनुभव उपजे ते नाशे. अरे उपजे ना, तुम्ही आले जन्माला ना, तुमचा नाश होणार आहे, प्रत्येकाचा नाश होणार आहे. हा देह जाणार आहे. देह काय होणार आहे? देह जाणार आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, पण पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. आत्म्याचा कधी नाश होत नाही. आणि तो आत्मा तुमचा युगानुयुगाचा आहे, तुमच्याकडे आलेला आहे, तर त्याला तुम्ही विसरू नका. पृथ्वी आप तेज वायू आकाश, बघा हे पाचही भूतांमध्ये तो जगदीश आहे, तो परमात्मा आहे. पाऊस पडतो आपला, कशामुळे पडतो? अरे तो भगवंत आहे म्हणून. ही पृथ्वी आपली गोल बरोबर फिरतो 24 घंट्यामध्ये, तो भगवंत आहे म्हणून. तो सूर्य आपल्याला काय करतो? दिसतो आपल्याला. कशासाठी का दिसतो? त्याला चालवणार भगवंत आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश सभ्यांतरी जगदीश, पंचभूतांचा आहे नाश, पण या पंचभूतांचा नाश होणार आहे. आणि तीच पंचभूत आपल्याकडे आलेली आहेत. आपल्याकडे पण काय आहे? पृथ्वी आप तेज वायू, या पंचभूतांचा देह आपला, आणि तो त्याच्यामध्ये वास्तवाला आलेला आहे भगवंत. पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी, त्याचा नाशच कधी होत नाही. आत्म्याचा नाश कधी होत नाही. मी तुम्हाला सांगितलं आहे, द सोल नेवर डाय. आत्मा कधीही आत्मा मरत नाही. पण तो काय करतो? शरीर बदलतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वेढीजे, तैसे देहांतरित स्वीकारीजे चैतन्यनाथ. चैतन्य नावाचा ईश्वर प्रत्येकामध्ये आहे. चैतन्य गेले का आपण गेलो. मग या चैतन्याची ओळख कोण घेणार आहे? चैतन्याची ओळख घ्या. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, पण पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. मग तो कसा आहे? द सोल नेवर डाय. आत्मा कधीही मरत नाही. इट इज व्हेरी एन्शियंट. तो खूप पुरातन आहे. तो कधी आलाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आपल्याला परंपरेचा
परंपरेचा आपल्याला परमार्थ मिळाला पाहिजे. इट इज व्हेरी अँशंट, इट इज एव्हरीवेअर, म्हणजे तो सगळीकडे आहे. अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे. अर्जुना मी नाही अशी जागा कुठे आहे का अर्जुना? भाऊ ज्ञानेश्वरी सांगतो, आम्ही नाही बोलत. अर्जुना मी नाही अशी जागाच नाही, सगळीकडे मीच आहे. मग आपल्याला तो दिसत का नाही, आपल्याला भासत का नाही? आपल्याला तसं गुरु मिळाला पाहिजे. गुरु मिळाला, गुरुने आपला वाट दाखवली तर त्याची ओळख होणार आपल्याला. मग सगळं येतो तो गुरुवर येतो आपल्या. म्हणून गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. हो वाया गेला. गुरु करा. म्हणून ऐका जनार्दनी गुरुच देव येथे नाही बा संदेह. नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये, ऐका जनार्दनी गुरुच देव येथे नाही बा संदेह. येथे अजिबात संशय पकडायचा नाही. उपजे ते नासिले ते पुनरुपी दिसेल की नाही. जे जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस जायचं आहे. पण जाण्याच्या आधी आपण काय करायला पाहिजे, तर गुरुभक्तीला आपण सादर व्हायला पाहिजे. गुरु ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे. पण गुरु आपल्याला पण तसा मिळाला पाहिजे. तुकोबाराचा गुरु मिळाला पाहिजे. तुकोबारायांच्या गुरुचं नाव काय होतं? बाबाजी चैतन्य. बघा नाव काय त्याचं होतं, बाबाजी चैतन्य. म्हणजे जे चैतन्य आपल्यामध्ये आहे प्रत्येकामध्ये, ते चैतन्य त्या बाबाजीने दाखवलं त्याला, गुरुला. बघा कोणाला? तुकोबारायला. केवढं सोपं आहे परमार्थ. जे चैतन्य विश्वामध्ये भरलेलं आहे, जे चैतन्य विश्वामध्ये भरलेलं आहे, ते चैतन्य तुमच्या माझ्यामध्ये आहे. म्हणून ज्ञानोबा लिहिले की विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले ने अवघेची झाले देह ब्रह्म. आपला देहच ब्रह्म होतो, पण त्या चैतन्याची ओळख कोणाला नाही. आणि चैतन्य हाच ईश्वर आहे. चैतन्याची ओळख घ्या आणि ती ओळख तुम्हाला बघा सगळीकडे प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला चालवणारा आपल्या आतमध्ये जी शक्ती आहे ती आपल्याला चालवते. पण त्या शक्तीची ओळख देणारा कोणी भेटत नाही आपल्याला. डोक्यावर हात ठेवल्या ती प्रगट होते. म्हणून विचारलं की मिरची किती मिनिटात किती दिवसात गोड लागेल? लगेच ना. मग लगेच अनुभव येतात. अंगी रोमांच रवरवित सेदबिंदू डळमळीत चित्त चैतन्य द्रवत त्याने सद्गतीत पाय वाचा सद्गतीत होतो. वाचा काय होते? सद्गतीत होते. आणि वाचा सद्गतीत झाल्यानंतर माणूस गाणे काय गातो, हसतो काय, नाचतो काय, ओरडतो काय, ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. सगळीकडे आहेत, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. पण ते प्रगट करणारा गुरु तसा आपला अनुग्रह देणारा आपला गुरु मिळत नाही तोपर्यंत ते प्रगट होत नाही. ती कुंडलिनी जागृत होत नाही. आणि कुंडलिनी एकदा जागृत झाली मग तुम्हाला कुठं ज्ञान शोधायला जायची गरज लागणार नाही. ते ज्ञान तुम्हाला शोधत येतो. मग आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळी. आत्मसुख मिळतं तुम्हाला. सगळ्या विषयांचा वीट येतो. आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळी विषया. सगळ्या विषयांचा वीट येतो. विषय काय घालवायचे असतात का? विषय कधीच जात नसतात. पण एकदा का ते नामातून आत्मसुख मिळालं की माणूस सुखाकडे धावतो आणि विषय बाजूला होतात. आत्मसुखाकडे माणूस धावतो. ध्यानाला बसतो सारखा. दुपार झाली रात्र झाली ध्यान करतो का? सुख मिळतो ना त्याला. म्हणून लिहिले की नाही, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय. म्हणजे पंढरी म्हणजे कुठली? काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. किती सोपा केला आहे परमार्थ. सुखा लागी करीशी तळमळ. अरे तुला सुखाची तळमळ लागली ना तरी तू पंढरीशी म्हणजे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. म्हणजे ह्या पंढरीमध्ये असलेल्या त्या आत्मदेवाशी एकरूप हो असं सांगितलं आहे तुकोबाराने. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एकविलं. मग तू अवघाच सुखरूप होशी. बघा. आणि जन्मोजन्मीचे मग आपण का विसरत नाही? आपल्याला दुःख का लागतो? आपल्या मागे दुःख का लागलं आहे? आपण त्या आतमध्ये असलेल्या त्या परब्रह्माशी त्या परब्रह्म तत्वाशी आपण एकरूप होत नाही. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होत नाही. म्हणून आपल्याला दुःख आहेत. दुःख का माणसाची वाटायला येतो? तुमचा अंतरीचा अंतरात्मा हा ईश्वर आहे. त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर तुमच्या रोमारोमामध्ये ते चैतन्य प्रगट होतो. आणि नाथराय म्हणतात तो मध्ये भेटला घरच्या घरी. कुठं भेटला? तीर्थाला भेटला नाही. तो आपल्याला घरच्या घरी आपल्याच घरात भेटतो आपल्याला. देव कुठे आहे? नाना शरीर हीच मंदिरे. रामदास स्वामी सांगतात नाना शरीर हीच मंदिरे आतमध्ये राहायचे जीवेश्वर आहे.
जीव नावाचा ईश्वर आतमध्ये राहतो आणि त्या देहाचे नाही गुन्हे देव होईजे. देहाच्या गुणातून आपल्याला देव होता येतो. देव बघण्याची वस्तू नाही आहे. नाना शरीर हीच मंदिर आहे, आतमध्ये राहायचे जीवेश्वरे. आणि त्या देहाचे ने गुन्हे देव होईजे. देहाच्या गुणातून आपल्याला देव होण्याची वस्तू आहे. हे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. का उदय असतो हा पैसे, हे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य. काय सांगितलं आहे? उदय असतो हा पैसे. जसा सूर्याचा उगव होतो. बरं, सूर्याचा उगव होतो तो मावळण्यासाठीच होतो का तिथं थांबतो सूर्य तो? तसा आपण प्रत्येक माणूस या मनुष्य देहामध्ये आलेला आहोत. तर आपल्याला प्रत्येकाला जसा सूर्य येतो, मावळतो, उगवतो आणि मावळतो, तसा प्रत्येकाला एक दिवस हा देह सोडून जावा लागेल प्रत्येकाला. आणि त्याच्यासाठी आपलं वैराग्य पाहिजे. वैराग्याशिवाय भक्तीच नाही, तरी वैराग्य परते या ज्ञानाचं तज्ञच नाही. जर आपल्याला वैराग्य नसेल तर ज्ञान टिकत नाही आपल्याकडे. हे विचारून ठाई ठेविले देवे, भगवंतांनी लिहूनच ठेवलं आहे. प्रत्येकाला वैराग्य यायला पाहिजे. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य आहे. ज्ञानातून वैराग्य यायला पाहिजे आणि वैराग्यातून सामर्थ्य माणसाला. पण प्रत्येकाला वैराग्य नाही, तरी विरक्ती वाचून काही या ज्ञानाचं तज्ञच नाही. विरक्ती नसेल तर ज्ञान टिकणारच नाही. आपल्याला आता समजा आता एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि तिथे आपण कोणाचा मृतदेह झालेला आहे, तिथे गेलो आपण, थोड्या दिवस आपण लगेच विसरून जातो. आपण तिथे गेलो, तिकडनं आलो, आपण आंघोळ केली की विसरून जातो आपण. म्हणजे आपल्याला वैराग्य टिकतो का आपला? नाही. वैराग्य लगेच निघून जातो माणसाकडं. आणि वैराग्य टिकायचं असेल तर आपल्याला गुरुला शरण जावं लागेल. प्रत्येकाने गुरुला शरण गेल्याशिवाय हे ज्ञान मिळणार नाही. आणि संतांनी जे काही लिहून ठेवले हा भांडार आहे. हा भांडार आपल्याला कधीही ओपन करता येईल, तर ज्या वेळेला आपण गुरुला शरण जाऊ. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती हाणावे, तरी संता या भजावे. संतांची सेवा करा, संतांच्या घरी जा. ते ज्ञानाचा कुरुठा सांगितलं आहे. कुरुठा म्हणजे खूप ज्ञान आहे त्यांच्याकडं. भांडार आहेत श्रीगुरूंकडे. ते ज्ञानाचा कुरुठा, ते सेवा हा दारवंटा. काय आहे? त्यांची सेवा केली करण्यासाठी आपल्याला त्यांच्या दारवंठ्यात, म्हणजे त्यांचा उंबरडा आपल्याला झिजावा लागेल. संतांचा उंबरडा आपल्याला झिजावा लागेल. त्याशिवाय ते ज्ञान आपल्याला होणार नाही. ते ज्ञानाचा कुरुठा, ते सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळखवणे. बघा काय सांगितलं आहे? अरे अर्जुना, तू ओळखून गुरुला शरण जा, कारण ते ज्ञानाचा कुरुठा आहेत. ते सेवा हा दारवंटा आहे. ते स्वाधीन करी सुबटा ओळखुनी, तरी तनुमनु जीवे. बघा, तनाने, मनाने आणि आपल्या जीवभावाने या गुरुला शरण जायला पाहिजे. गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्याला ज्ञान होणार नाही. म्हणून प्रत्येकाने गुरु करा. ते ज्ञानाचा कुरुठा, ते सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळखुनी, आणि तो आपल्याला स्वाधीन कर. आणि तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरगत्य करावे दस. म्हणजे कुठल्याही प्रकारचा गर्व न करताना नम्रतेने आपल्याला भगवंताची भक्ती करायला सांगितले. नम्र झाले भूतातेने कोंडिले अनंता. प्रत्येक भूतामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये परमात्मा भरलेला आहे. आणि म्हणून काय केलं? तो ज्ञानोबाराने त्या गाढवाच्या पाठीवर काय केलं? हात ठेवलं. आणि गाढव बोलायला लागला. वेद बोलायला लागला. नुसतं बोलणं, वेद बोलायला लागला. तसं प्रत्येक, आता आम्ही पण गाढवच होतो, पण आमच्या पाठीवर श्रीगुरूंनी हात ठेवला आणि हे आम्ही बोलायला लागलो. कारण तो प्रत्येक जीवामध्ये तो बसलेला आहे भगवंत, आणि त्याच्याशिवाय आपलं पान पण हलत नाही. तेने विना कार्य न चाले. त्या अंतराच्या अंतरात्म्याशिवाय कार्य चालत नाही. तेने विना कार्य न चाले. पडिले पर्ण तेही न हले. पडलेल्या पानाला त्या आत्म्याची सत्ता लागते, तेव्हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो तो. अवघे त्रैलोकीची चाले जायचे नाही. बघा, तिन्ही लोकांना एकच चालवणार आहे तो. मृत्यूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक सगळ्यांना चालवणारा एकच परमात्मा आहे. तो अंतरात्मा सगळ्यांचा तो एकच आहे. तो अंतरात्मा सगळ्यांचा, देव दानव मानवांचा प्रवर्तकू, सगळ्यांना देवानं पण तोच चालवतो.
माणसांना पण तोच चालवतो, प्राण्यांना पण तोच चालवतो, सगळ्यांना तोच चालवतो आणि त्याचीच ओळख ना आपल्याला. तो एकलाच सर्वा घटी, काय लिहिलं आहे? एकटाच येतो. सर्वा घटी राम देहादेही, एकलाच सर्वा घटी करी भिन्न भिन्न राहते. कुत्र्यामध्ये कुत्र्यासारखा, मांजरामध्ये मांजरासारखा, हत्तीमध्ये हत्तीसारखा, माणसामध्ये माणसासारखा, करी भिन्न भिन्न राहते. सकळ सृष्टीच्या गोष्टी किती म्हणून सांगाव्या, किती सांगणार? रामदास स्वामी सांगतात. काय काय सांगू तुम्हाला आता, किती नावं घेऊ? आयुष्य गेलं तरी पण ते संपणार नाही. पण तो एकच सगळ्यांना चालवतो आणि त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायला पाहिजे. तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, सत्वार खानी सत्वार वाणींचा प्रवर्तकू. तो एकलाच सर्वा घटी करी भिन्न भिन्न राहते. सकळ सृष्टीच्या गोष्टी किती म्हणून सांगाव्या. ऐसा जो गुप्त ईश्वर, कसा आहे तो? गुप्त आहे तो. दिसतो का तुम्हाला? भगवंत आपल्या आतमध्ये दिसतो का आपल्याला? ऐसा जो गुप्त ईश्वर, गुप्त आहे आणि तो ईश्वर आहे, तोच आपला ईश्वर आहे. ऐसा जो गुप्त ईश्वर त्याशी म्हणावे ईश्वर. कोणी लिहिलं? रामदास स्वामीने लिहिलं बघा. तो आपला ईश्वर आहे. किती स्पष्ट लिहिलं महाराज. आणि त्याचीच आपल्याला ओळख नाही. ऐसा जो गुप्त ईश्वर, गुप्त आहे तो, तो दिसत नाही आणि तोच आपला ईश्वर आहे. त्याशी म्हणावे ईश्वर. समाधी सहज स्थितीला कोण पुसे, सांगतात. समाधी लागली सहज, त्याला विचारत नाही कोणी. पण प्रत्येकामध्ये तो काय आहे? सर्वा घटी राम देहादेही एक, आणि तो एकटाच सगळ्यांना चालवतो. आणि हा एकट्याची बरं का, म्हणून तुम्हाला प्रत्येकाला ज्ञान हवा असेल तर परमार्थ एकट्याचाच आहे. परमार्थ एकट्याचाच आहे. अनेकांना घेऊन परमार्थ होत नाही. परमार्थ एकट्याचाच आहे, एकांताचा आहे. एकांतामध्ये जावं लागेल, ध्यान करावं लागेल. मला सांगा, ऋषीमुनींनी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा त्यांचं नाम आपल्याला कशामध्ये आलं आहे? प्रत्येक ग्रंथामध्ये. 1400 वर्ष तपश्चर्या केली, 1200 वर्ष तपश्चर्या केली. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आपण 10 मिनटं पण ध्यानाला बसत नाही, आपल्याला ज्ञान कसं कळेल? ज्या ठिकाणी वस्तू आहे त्या ठिकाणी आपण ध्यान करत नाही. ज्या ठिकाणी आपला अंतरीचा अंतरात्मा आहे, हृदयस्तु नारायण. बघा, सगळ्या संतांनी आपल्याला पत्ता दिला आहे. तैसा हृदयामध्ये राम आहे. मग जर आपण हृदयामध्ये भगवंताचं भजन केलं तर आपल्याला जे विषय त्रास देणार आहे, आपल्याला विषय जे त्रास देणार आहेत ते अजिबात त्रास देणार नाही. कारण आपल्याला त्या एकावर 8 राज्य आहे. एक आपला अंतरीचा अंतरात्मा आहे, त्याच्यावर 8 राज्य आहे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. काम, क्रोध, लोभ, मदमत्सर, दंभ, संशय, चिंता. आणि एवढं सोडून अजून त्रिगुणांचं राज्य आहे. रजगुण, तमगुण, सत्वगुण आहेत. हे गुण आपल्याला त्रास देतात. आपल्याला जन्माला घालणारे आपले गुणच आपल्याला आडवे येतात. रजगुण, तमगुण, सत्वगुण. म्हणून ज्ञानोबाराने लिहिले, तू गुणत राहत रे आभेरी, मी माझ्या ऐशेने करी. एक आत्मसुख अंतरी विसंबधनी. बघा काय लिहिले, स्पष्ट लिहिले. जे आत्मसुख आतमध्ये आहे ना, त्याच्याशी कृप हो. त्या गुणांना टाकून दे. तू गुणत राहत रे आभेरी, मी माझ्या ऐशेने करी. गुणांनी काय होतं माणसाकडं? की हे माझं संसार, माझी इस्टेट, माझा पैसा, माझी मुलं, हे सगळं करायचं आपल्याला. करायचं असं नाही, करायचं आपल्याला. ते करता करता आपल्याला बरं का, संसार साधुनी काय लिहिले? प्रपंच साधुनी परमार्थ करीशी, त्याने तू सुखी होशी. प्रपंच साधायचा असतो आणि परमार्थ करावा लागतो. प्रपंच साधुनी परमार्थ करीशी, त्याने तू सुखी होशी. प्रपंच टाकूनी करीशी, त्याने तू दुःखी कष्टी होशी. बघा, प्रपंच टाकायचा नाही, प्रपंच सगळा करायचा. सगळं प्रपंच जो असेल, कोणाचा जो जो उद्योगधंदा असेल तर उद्योगधंदा प्रत्येकाने करा. कोणाची नोकरी असेल, स्त्रियांना काय घरातली कामं असेल, ती सगळी कामं करता करता आपल्याला भगवंताचं भजन करता यायला पाहिजे. म्हणून जनाबाई काय म्हणले? दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. बघा, मनोगोविंदी परी देह काम करी, परंतु देह माझं काम करतो. मग अशी प्रत्येक स्त्रियांची अवस्था व्हायला पाहिजे. म्हणजे त्या नामाशी एकरूप व्हायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून नामस्मरणे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर. पुण्य शरीर कोणाचं आहे?
ज्यांनी मोठी मोठी कामं केल्यात, उद्योगधंदा लावला आहे, ते पुण्यवान शरीरनं सांगितलं संतांनी. नामस्मरणे निरंतर, ज्याचं अखंड नाम चालू आहे रोमारोमामध्ये, ज्याचा रोम रोम भजन करतो, तेची जाणावे पुण्य शरीर, ते पुण्य शरीर सांगितलं आहे. नाना दुःखाचे गिरीवरा नामस्मरणे नासती. बघा, मोठे मोठे डोंगर जरी असले पापाचे, तरी पण एका क्षणात त्याचा भस्म होऊन जाईल, एवढी नामाची किमया आहे. म्हणून प्रत्येकाने नाम घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने काय करायला पाहिजे? बघा, ज्याचं जो तो आपल्या इथं सगळं आपण कर्माची शिदोरी घेऊन आलो आहे. ज्याचे जसे जसे कर्म असतील ते कर्म संपले की माणसाला प्रत्येकाला जावं लागतो. प्रत्येक माणसाने काय केलेलं आहे? आपली जी काय शिदोरी आहे ती शिदोरी घेऊन आलेला माणूस, आणि एकदा का ते कर्म संपले, आज त्या कर्माच्या माध्यमातून आपल्याला कर्म करता करता भगवंताचं नामस्मरण जमलं पाहिजे. आपल्याला कोणाचं नामस्मरण जमलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण जमलं पाहिजे. आणि ते नाम घेता घेता आपल्याला त्या परब्रह्माची ओळख होतो. वाचून आपल्याला ज्ञान होईल, पण ते आत्मज्ञान होणार. आणि आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म. आत्मज्ञान नसेल तर जे काय आपण कर्म करू जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत, जी काही कर्म असतील आपली, ते आपल्याला कामाला येणार नाही. म्हणून त्याने काय सांगितलं आहे की आपल्याला भगवंताचं नामस्मरण जमलं पाहिजे. नामस्मरणातून पुण्याची काय होतं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि जो काय आपण पुण्याचा साठा घेऊन आलो आहे, त्या पुण्याच्या साठ्यावर आपल्याला भगवंताची भक्ती मिळत असतो. भगवंताची भक्ती कधी मिळते? की आपला निरंतर नामस्मरण चालू राहिलं तरच आपल्याला ही भक्ती मिळते. अन्यथा आपल्याला विषय जे आहेत ना ते आपल्याला बाजूला घेऊन जातात. म्हणून आत्मसुखाच्या गोड्या विटे जो का सकळ विषया, ज्यांच्या ठाई इंद्रिया माणूस नाही, जो मनाची चाड न सांगे, जो प्राकृतीचे केले न घे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, तयाची तेची गिवसत, जे ज्ञान पावे निश्चित, जयामध्ये अचुंबित शांती असे. ते ज्ञान आपल्याला शोधत येतो. ज्ञानासाठी आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही. एकदा का गुरुने तुमच्या डोक्यावर हात ठेवला तर ते ज्ञान तुम्हाला शोधत येईल. आपल्याला ज्ञानाकडे जायची गरज लागत नाही. एवढी त्या ज्ञानाकडे शक्ती आहे. म्हणून इथं काय लिहिलं आहे की प्रत्येकाने लक्षात घ्या की जो माणूस जन्माला आले आहे त्याला एक ना एक दिवस इथून जायचं आहे. पण जाण्याच्या आधी आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे. मनुष्यदेह कशाला मिळालेला आहे? जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी मिळालेला आहे. आणि आपण जर परत जन्माला आलो तर आपल्याला मनुष्यदेह मिळत नाही. रामदास स्वामींनी लिहिलं आहे, हा नरदेह पडता पुन्हा पाविजे मागुता, ऐसा मनी विचार धरता. लाज वाटत नाही का? सांगितलं आहे, शब्द शिव्या दिल्या आपल्याला संतांनी. हा मनुष्यदेह मिळालेल्यावर गेल्यावर आपल्याला परत मनुष्यदेह मिळेल असा कोणीही विचार करू नये सांगितलं आहे. असा मनी विचार धरता. आपल्याला वाटत नाही का? थोडीफार आपल्याला वाटली पाहिजे असं संतांनी शिव्या घातल्यात आपल्याला. आम्ही बोलत नाही, नाही तर मनात बाबुलनाथ महाराज बोलत होते, अजिबात नाही. तुम्हाला मी याच्यामध्ये लिहिलं तर दाखवतो. हा नरदेह पडता पुन्हा पाविजे मागुता, म्हणजे आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे तर आपल्याला परत मिळेल असा मनी विचार धरता. लाज वाटत नाही का म्हणतो. कोण्या पुण्याचा संग्रह पाविजे नरदेह. काय पुण्य केले तुम्ही? मग पुण्य कशाला म्हणतात? तर पुण्य फक्त आपल्याला नामस्मरणातून मिळतो. बाकी आपण काहीही कुठलंही कार्य केलं तरी आपल्याला पुण्य मिळत नाही. किती पण कुठलंही कार्य करा. संतांनी लिहून ठेवलं इथे. संतांनी लिहून ठेवलं आहे आणि संतांच्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. कारण संत त्याची देव, संतच देव आहेत. निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत. प्रतिमा निमित्ताला आपल्याकडे ना तुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावे लागे प्रतिमा. आपल्याला देव दिसत नाही, एका ठिकाणी आपला स्थिरता येत नाही, म्हणून आपल्याला त्या प्रतिमा करायच्या. पण संतच देव आहेत म्हणून काय नका करू, संत संग करा. पूर्वीचा धागा उगवेला. जो संतांशी शरण गेला तो संतच होऊन ठेला. संतांना शरण गेल्यावर आपण पण संत होतो आणि संत होऊनच संत ज्ञान प्राप्त होतो. जसा एखादा डॉक्टर आहे, सर्वसामान्य माणसाला डॉक्टरचं ज्ञान विचारलं येईल का त्याला? डॉक्टर होऊनच डॉक्टरची आपल्याला ज्ञान प्राप्त होतो. वकील होऊनच आपल्याला वकिली करता येते.
तसा या व्यासपीठात बसण्यासाठी आपल्याला संतांचा शिक्कामोर्तब लागतो. संतांचा काय लागतो? शिक्कामोर्तब लागतो. आता आपल्या या गावामध्ये आपले सर्वांचे सद्गुरू साळवणबाबा आले. त्यांनी बरेचसे शिष्य घडवले. नवनाथ महाराज आहेत, बालकृष्ण महाराज आहेत, असे भरपूर शिष्य आहेत. मग त्यांनी जे काय कार्य केलं ते कार्य आपल्याला पुढं न्यायला पाहिजे. तेच कार्य आहे आणि त्याच कार्यातून आपल्याला सद्गती मिळणार आहे. सद्गती कशातून मिळतो? तर या संतांच्या कार्यामध्ये आपण संतांची संगती गेला तो संतच होऊन ठेवला. बघा, संतांची संगत पकडली, हा संत म्हणून गणना झाली. इतर जणाशी उपयोगाला कृपालूपणे ऐसे संतांचे महिमानं संतांचाच गुणगान गायला जातो. ऐसे संतांचे महिमानं संत संगे होते ज्ञान. संतांच्या संगतीचं ज्ञान होतं. आणि प्रत्येकाने लक्षात घ्या की आपल्याला संतांच्या मार्गात शेवटीला जावं लागेल. आणि आपण जर संतांचा मार्ग सोडला तर मग इथे कोणी बा कनवाचे केले, ज्याचे त्याने अनहित केले. आपला अनहित आपण करतो. आपल्या हाताने आपण काय करतो? अनहित करतो. आणि मनुष्य देह अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळालंय, परत मिळणार नाही सांगितलंय. अनमोल आहे. मनुष्य देह अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मी तुम्हाला सांगितलंय की कोण्या पुण्याचा संग्रह जो पाविजे नरदेव. आपण किती हजारो जरी आपण कार्य केले जगामध्ये, पण आपण नामस्मरणाला ज्या साधकांना, ज्या लोकांना आपण नामस्मरणाला लावू तेच फक्त पुण्य सांगितलं आहे. बाकी पुण्य नाही सांगतात संत. आणि बाकीच्या गोष्टीतून काय होतं तर स्वर्गाकडे जाता येतो माणसाला. जेवढं आपल्याकडं या मृत्यूलोकामध्ये जेवढं आपण या संसारातल्या वस्तू जेवढ्या साठवू आपण, पैसा धन दौलत सगळा, तेवढं आपल्याला स्वर्गसुखाकडे नेतात. पण त्याने सांगितलं आहे स्वर्ग नरक या वाटा चोराची या सांगतात ज्ञानोबा. स्वर्ग आणि नरक वाटा नाही आहेत. मग त्यांनी सांगितले तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग सवेची येते माघारी मृत्यू लोके. मग काय होतं? स्वर्गाला गेलं की परत माणसाची इच्छा वाढते भोग घेण्याची, आणि मग परत मृत्यूलोकामध्ये येतो. तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, सवेची येते माघारी मृत्यूलोकी. म्हणजे मृत्यूलोकामध्ये परत यावं लागते जन्ममरणाच्या फेऱ्यात. मग जन्ममरणाचा आपल्याला फेरा चुकवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? गुरुला शरण जावं लागेल आपल्याला. इथे ज्ञानोबा ते सांगतात, उपजे ते नासे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिघृंगा, का उदय असता अपैसे, हे अखंडित होत जात जैसे, हे जन्ममरण तसे अनिवार्य. म्हणजे आपल्याला या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर निघता येणार नाही प्रत्येकाला. मग निघण्यासाठी हे एकच उपाय एक भगवत भक्ती. काय सांगितलं आहे? भगवंताचं भजन करा. जरी ठाकेना विरक्ती, जरी तुम्हाला विरक्ती आली नाही तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा ईश्वर. जशी जशी आपली शक्ती असेल त्या शक्तीप्रमाणे आपल्याला त्या भगवंताची सेवा करायला लागेल. परंतु पूजून हे विचार कोठेच नाही. सगळ्यांनी पूजा करा, भगवंताचं नामस्मरण वाढवा. नामस्मरणातूनच आपल्याला भगवंताचं काय होतं? भगवंताचं दर्शन होतं आपलं ह्याच जन्मात. ह्याच देही ह्याच डोळा पाहीन माझ्या मुक्तीचा सोहळा. तुकोबारांनी सांगितलं, मी ह्याच डोळ्यांनी आणि ह्याच जन्मामध्ये येची जन्मे येची काळी, संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. संत रामदासांनी लिहिलं आहे, येची जन्मे येची काळे, ह्याच जन्मात ह्याच वेळेला लगेच संसारी होईजे निराळे, म्हणजे जीवन मरणाच्या चक्रातून बाजूला व्हा. मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. आपल्या आत्मस्वरूपाची ओळख घ्या. मोक्ष तिथे आहे. मोक्ष पाविजे निश्चळे. ज्यावेळेला तुम्ही निश्चळ व्हाल. प्रत्येकाचं मन चंचल आहे. बघा, मिनटाला मन माणसाचं बदलतो. मग एकदा का तुम्ही स्वरूपाशी ओळख झाली, स्वरूपाशी एकरूप झाले,
का तुमचं मन जे आहे संकल्प विकल्प थांबतात, तुमच्याकडे मनाकडे येणारे विचार थांबतात आणि एका परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन जातो माणूस. मोक्ष पाविजे निश्चळ आहे, निश्चळ व्हायला सांगितले आपला. अरे चंचलाशी धायल तो सहजच चळेल, निश्चळाची धायल तो निश्चळ, आपण निश्चळ व्हायला सांगितले. आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी साहिल रवींद्र म्हात्रे. बघा आता प्रत्येकाने लक्षात घ्या, आता मी तुम्हाला आत्मज्ञान सांगितलं, हे सगळं कशाला सांगितलं आहे की आपल्या मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवा प्रत्येकाने. आपली संस्कृती आता बुडत चाललेली आहे आणि ह्या संस्कृतीतून जे काय घडायला पाहिजे संतांनी, म्हणून संतांची संगत आम्ही का सांगतो, आम्हाला ही व्यासपीठ मिळालेलं आहे. हे व्यासांनी ज्ञान सांगितलं आहे, व्यासांनी सर्व ग्रंथ लिहिले आहेत आणि किती हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहेत, पण आपण त्याचा अभ्यास करत नाही, आपण तिकडे वळत नाही. प्रत्येकाने वळा, कारण आपण जावे त्याच्या वंशा तेव्हा तसं आम्ही ह्या वंशात आलो, आता सगळी परंपरेमध्ये आले आणि म्हणून आम्हाला कळायला लागलं. आम्ही पण तुमच्यासारखे भोळेबाबडे होतो, काही कळत नव्हतं आम्हाला, काहीच कळत नव्हता, काही म्हणजे काहीच कळत नव्हता, अज्ञानामध्ये होतो आम्ही. पण अज्ञान एका क्षणात निघून गेला. का? जेव्हा आमची आत्मज्योत श्रीगुरूच्या कृपाने आमची आत्मज्योत जेव्हा प्रज्वलित झाली, त्यावेळेला आम्हाला ज्ञान कळायला लागलं. अरे ज्ञान कुठे आहे? ज्ञान कसं घ्यायचं? ती आपल्या आत्मज्योतिषी एकरूप होऊन आपली स्वतःची आत्मज्योत जागृत करून जे ज्ञान होईल ते ज्ञान जगामध्ये तुम्हाला कुठे मिळणार नाही. कारण आपण आत्मा सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूच जाणं, हे साधूचे वचन सदृढ धरावे संत रामदासांनी लिहिले. सोहम आत्मा स्वानंद घन, प्रत्येक माणूस हा आनंद घनच आहे. आनंद स्वरूप अवस्था हीच आपली अवस्था आहे प्रत्येकाची. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूच जाणं, प्रत्येक जन्मामध्ये तो तूच आहेस, कारण आत्मा कधीही मरत नाही. हे साधूचे वचन सदृढ धरावे. साधूने लिहून ठेवले आहे, पण आपण साधूंकडे वळत नाही. साधूंचं आपण काय करतो? हेटाळणी करतो. तर साधूंची हेटाळणी करू नका, कारण साधूंना जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येक जीव हा जड आहे, अज्ञान आहे. अज्ञान कोण घालवेल मला सांगा तुम्ही? अज्ञान घालवण्यासाठी शास्त्र आहे ती, पण आपण त्या अज्ञानाला धरून बसलो आहे. तर आता हा मोबाईलचा जमाना आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येक माणसाने काय करावं, तर आपल्या हातांच्या मुलांच्या हातात आपण मोबाईल देतो, त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे प्रत्येकाने. कारण मोबाईलमध्ये नको त्या गोष्टी मिळतात तिथं आणि पोरांना नको ते वळण लागतो. सकाळी उठल्यापासून त्याच्यामध्ये ते आपलं ऐकत पण नाही. संस्कृती बुडत चाललेली आहे. वडिलांचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही मुलं, असं होत चाललं आहे सगळीकडे. म्हणून आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे, इथं वडील जे जे करते तया नामू धर्म ठेवते. वडिलांनी पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. मला इथं बोलण्याचा अधिकार जास्त नाही, पण तरी आम्ही संतांच्या प्रमाणातून तुम्हाला सांगू. आम्ही संतांनी जे काय लिहिलं आहे ते तुम्हाला सांगा. संतांचा आम्ही निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत. संतांचं कार्य काय? जे आम्हाला वाटायला दिलं ज्ञान ते वाटत जा तुम्ही. पण जो तापत्रयी बोलला, जो संसार दुःखे दुखावला, तोच अधिकारी झाला परमार्थाशी. ज्याला ताप आले, दुःख आले, कष्ट आले, आदिभौतिक आध्यात्मिक आदिदैव त्रिविध तापे पोलला, जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापाने पोलला जातो, जो संसारामध्ये ताप दुःख कष्ट आले, तोच काय करेल? तोच परमार्थ करेल. तो म्हणतो माझ्याकडे सगळं आहे, तो कशाला परमार्थ करेल? म्हणून ज्या वेळेला प्रत्येकाला दुःख येतात, तेव्हा दुःख आपल्या वाट्याला आले तर आपण समजायचं की भगवंताची कृपा आपल्यावर झाली, असं समजायचं आपल्याला. तरच आपल्याला परमार्थ कळेल. परमार्थ कधी कळेल? जो तापत्रय. म्हणून कुंतीने काय मागितलं? कुंतीने संभाव देवा मला सतत दुःखात ठेव. का मागितलं तिने? सगळं वैभव होतं तिच्याकडं. म्हणून दुःख आलं तरच माणसाला परमार्थ कळतं. याचा सगळं सुखात चाललं तर म्हणतं कशाला, माझं सगळं आहे, मी कशाला काय परमार्थ करू, कशाला देवाची पूजा करू, अशी परिस्थिती आहे. म्हणून प्रत्येकाने घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा, दासबोट ठेवा,
भागवत ठेवा, हरिपाठ करा रोज, मुलांना वळण द्या. कारण संपूर्ण आपलं जे काही भवितव्य आहे ते सगळं मुलांच्या हातात आहे. मुलं चांगली शिकली तर आपल्याला चांगले दिवस दिसतील. मुलं आपल्यासमोर जर वाईट वागायला लागली तर आईवडिलांना त्रास होतो. आणि हा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकाने मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलमध्ये आहे सगळं, पण त्याचा दुरुपयोग केला जातो, सदुपयोग करत नाही कोणी. आणि आताच्या पिढीला हे सगळं कळतं. आणि जे काही वयस्कर माणसं आहेत त्यांना हे कळत नाही मोबाईलमध्ये काय चाललं ते. मोबाईल तसा बरं का, मोबाईल तसा चांगला आहे, पण त्याच्यापेक्षा कित्येक पट वाईट आहे, कित्येक पटीनं वाईट आहे. आज ज्या काही घटना घडतात समाजामध्ये या सगळ्या कशामुळे होतात तर आपण संतांच्या मार्गाला नाही आहेत. आम्हाला ह्या व्यासपीठावरून हेच सांगायचं की प्रत्येकाने संत वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी. काय केलं? संतांच्या वचनावर धरा, संत वचन हृदय धरी, हृदयामध्ये संतांचं वचन धरा, तरच तुम्ही मोक्षाला जाल, तोची मोक्षाचा अधिकारी. पण श्रवण मनानं केलेचे करे अति आदरे. श्रवण तुम्हाला आता जे काय तुम्ही श्रवण भक्ती केली, घरी जाऊन त्याचं मनन करा की बाबुलनाथ महाराज काय सांगतात आपल्याला, काय सांगितलं, त्याचं प्रत्येकाने काय करावं. हां, झालेली सेवा. आपल्यातून निघून गेलेले साहिल रवींद्र म्हात्रे यांचा जाण्याचा जो प्रवास आहे तो सुकर व्हावा म्हणून त्यांच्या चरणी सर्वांच्या वतीने मी समर्पित करत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु सावरम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सब संतान की जय. चलो